हबीबी कम टू दुबई. आणि जे मी स्वप्न पाहिलं होतं, जे ड्रीम पाहिलं होतं ते होतंय. ओ माय गॉड, वाव. जो 10-12 वर्षाचा सॅम आहे ना, तो आता असं वाटतं जगतोय. नमस्कार, जय महाराष्ट्र मंडळी. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे एका कोऱ्या करकरीत खतरनाक अशा ट्रॅव्हल ब्लॉगमध्ये. आणि ट्रॅव्हल कुठे? इंटरनॅशनली, ते म्हणजे दुबईला. सो मी तुम्हा सगळ्यांना माझ्यासोबत ठेवणार आहे. खूप इंटरेस्टिंग अशी जर्नी असणार आहे. एकदम खतरनाक असा ब्लॉग असणार आहे. तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा. ह्या ट्रिपमध्ये मी फक्त एन्जॉय करणार आहे, खूप सारा कॉन्टेंट शूट करणार आहे आणि येस, तुम्हाला देखील सोबत घेऊन जाणार आहे. आता वाजलेत 8:44. आम्ही एअरपोर्टला अराऊंड समथिंग 6:30पर्यंत आलो होतो. त्यानंतर सगळं लगेज वगैरे झालं, इमिग्रेशन वगैरे झालं. इमिग्रेशनला पण आपली एक सॅमची मंडळी मला मिळाली, खूप मजा आली. त्याच्यानंतर ड्युटी फ्रीला पण आम्ही थोडी शॉपिंग करत होतो, ते देखील भेटले. मी त्याची क्लिप इथे पोस्ट करेन. खूप भारी वाटतं आहे की आपली सॅमची मंडळी इतकी ग्रो होते यार. खरंच तुम्ही एक नंबर खतरनाक आहात. आता फटाफट आपण ब्रेकफास्ट करूयात. लाऊंजमध्येच आहे मी आणि मग त्याच्यानंतर निघत आपल्या गेटकडे, कारण की खूप चालावं लागतं. तर चला मंडळी. भरपूर सारं चालल्यानंतर फायनली गेट आला आहे. आता वाजले आहेत 9:35. तर येस, बोर्डिंग सुरू होईल बघतोय. आणि मी खरं सांगू का मंडळी, मी इतका एक्सायटेड आहे ना, म्हणजे लाईक मला तसं जोरात ओरडता नाही येते एअरपोर्टवरती म्हणून, पण मी इतका एक्सायटेड आहे ना मंडळी. कारण की ही ट्रिप मी मॅनिफेस्ट केली होती की यार आपले इतके पर्टिक्युलर फॉलोवर झाले पाहिजे, देन मी दुबईला जाऊन ते सेलिब्रेट करून आणि ते ॲक्च्युली होते आफ्टर 2 years. ओ माय गॉड. मी आता जस्ट बोर्ड केलं आहे आणि मला एक डिटेल व्हिडिओ बनवायचा आहे, एमिरेट्सचा मिनी ब्लॉग. सो आता त्याचा कॉन्टेंट मी सुरू करेन फिल्म करायला, बिकॉज अजून टाईम आहे लाईक प्लेन टेक ऑफ करायला. तर चला ते काम करून घेऊयात. लगेज वगैरे सगळं कलेक्ट करून झालं आहे. आता ड्रायव्हर देखील आलेत. सो आम्हाला ऑलमोस्ट आय थिंक 20-30 मिनिट्स लागतील पोचायला. हबीबी कम टू दुबई. सो मंडळी, आता फटाफट तुम्हाला सांगतो काय झालं. फ्लाईटचा होल एक्सपिरियन्स इतका भारी होता. आणि त्यानं आता एअरपोर्टला आम्ही सगळं जे बाकीच्या गोष्टी होत्या प्रोसिजर, फॉर एक्झाम्पल इमिग्रेशन आणि सिम कार्ड वगैरे कलेक्ट करायचं होतं आणि बॅगेज वगैरे कलेक्ट करून गाडीमध्ये सगळं सामान वगैरे लाईक ठेवून टाकलंय. एंट्री करताच मंडळी तुम्ही बघू शकता, हा इथे पॅसेज आहे. खूप स्पेशियस आहे ॲक्च्युली. आता अपग्रेड केलं त्याने सूटमध्ये. सो टेबल आहे आणि इथे सुद्धा देखील मस्त असा सिटिंग स्पेस आहे. लिव्हिंग एरिया तुम्ही बोलू शकता. खूप स्पेशियस आहे रूम मंडळी, म्हणजे लाईक इट्स टू गुड. त्यानंतर फ्रीजमध्ये असं काही नाही आहे, पण इथून आत जाताच हा आहे किंग साईज बेड. इथे पुन्हा एकदा टी व्ही आहे अँड आपला बेसिक ज्या टी, कॉफी, केटल वगैरे ह्या सर्व गोष्टी. आणि पुन्हा एकदा हा मिनी फ्रीज. त्यानंतर आहे इथे स्पेशियस असा वॉर्डरोब. भरपूर स्पेस. आता मी माझे सगळे डे वाईज आउटफिट इथे काढून हँग करेन सो दॅट सॉर्टेड होऊन जाईल. नंतर इथे मिरर अँड अगेन इथे टेबल आहे. इथे बसून देखील रेडी होऊ शकतो किंवा फूड खाऊ शकतो आपण. ऑस्मोची बॅटरी संपलेली आहे, आता चार्जला टाकेन पटकन. आणि इथे आहे फुल लेंथ मिरर आणि वॉशरूम तुम्हाला आता दाखवतो मी. अटॅच्ड वॉशरूम मस्त आहे, नीट क्लीन आणि स्पेशल म्हणजे बाथटब. सो हा एक वॉशरूम आहे. आणि देन आपण जिथून एंटर केलं ना, इथे देखील एक वॉशरूम आहे. तर मंडळी, आता मी फटाफट फ्रेश वगैरे होतो आणि थोडीशी रेस्ट करतो आणि त्यानंतर तुम्हाला भेटतो. माझं मंडळी इतकं डोकं दुखत होतं. मी लाईक इथे बसल्यास मी 15-20 मिनटाची एक क्विक नॅप घेतली आणि गरमागरम कॉफी पिल्यानंतर मला थोडं बेटर वाटतं आहे. सो आता जस्ट इथे एक सुपर मार्केटमध्ये जाईन आणि ते घेईन आणि अजून 2-3 काही गोष्टी घ्यायच्यात, त्या घ्यायला चाललो आहे. आणि तुमच्यासोबत मला खूप इम्पॉर्टंट गोष्ट आणि आनंदाची गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायची आहे. दुबईला का आलो आहे मी आणि त्याच्या मागचं थॉट. सो ते मी आल्यावरती तुम्हाला सांगतो. ह्या पूर्ण ट्रिपमध्ये आम्ही सगळ्यात जास्त एक्सायटेड असणार आहे. मी असं तुम्हाला हसताना खेदळताना दिसेल. अपोजिटमध्येच आहे हे जे सुपर मार्केट आहे ते. उद्या बुर्ज खलिफाच्या इथे आपलं अर्ली मॉर्निंग शूट आहे. सो ब्रेकफास्टसाठी नाही वेळ मिळणार हॉटेलमध्ये जो ब्रेकफास्ट आहे तो खायला. इन्स्टंट कप नूडल्स बघतोय.
सामान सर्व घेतलेलं आहे. जाम मजा येते माहिती आहे की जाऊन सुपरमार्केटमध्ये गोष्टी आणायच्या. लाईक युजली आपण कसं आपल्या खालती जाऊन पटकन आणतो, पण इथे कसं रेट्स खूप डिफरंट आहेत आणि एक्सपिरियन्स पण डिफरंट आहे. पण ऑनेस्टली लाईक सेम लाईक आपल्या इंडिया सर्व गोष्टी अवेलेबल आहेत. डालड्यापासून त्या सर्व गोष्टी अवेलेबल आहेत. तर मंडळी, जसं तुम्हाला सांगितलं की मला तुमच्यासोबत बोलायचं होतं, तर ते म्हणजे ही ट्रिप आपण का करतोय त्यामागचं रिझन म्हणजे आपण रिसेंटली म्हणजे कालच आपण हिट केलेत 5 लाख फॉलोअर्स ऑन इंस्टाग्राम. म्हणजे मला खरं सांगू का विश्वास नाही बसत आहे. माझा 2-3 वेळा ऑलरेडी रडून झालं आहे की ॲक्च्युअली मी दुबईमध्ये आहे. आणि हां, त्याच्या मागची स्टोरी तुम्हाला सांगतो काय ते. लाईक 3-4 वर्षापूर्वी ना असं मी विजन बोर्ड पण बनवला होता की माझे इतके फॉलोअर्स असतील ते मी दुबईमध्ये सेलिब्रेट करेन. माझं सॅम्स किचनचे जे पेज आहे, जे आपली सॅमची मंडळी आहे ती खूप छान ग्रो करेल. आणि हे सगळं स्वप्न पाहिले होते. मी सगळी स्वप्न पाहिले होती की माझं जे फूड आहे, आपलं जे महाराष्ट्रीयन फूड आहे ते ग्लोबल मॅपवरती घेऊन जाईन किंवा ते सगळ्यांपर्यंत पोहोचवेन मी. आणि ते ॲक्च्युली आज खरं होतं. इथे बघू शकता 5 लाख फॉलोअर्स झाले. सो जी ड्रीम मी मॅनिफेस्ट केली होती ती कंप्लीट झाली. रॅदर त्याच्यापेक्षा खूप चांगली अजून जास्त प्रकारे झाले, कारण की तुमचा सपोर्ट मला इतका भरभरून मिळतोय. आपला सॅम्स किचनचं पेज इतका लांब लोकांपर्यंत पोहोचतंय ते फक्त आणि फक्त तुमच्या सपोर्टमुळे होत आहे. आणि जे मी स्वप्न पाहिलं होतं, जे ड्रीम पाहिलं होतं ते होतंय. आणि ते शूट आता उद्या होणार आहे बुर्ज खलिफाच्या इथे. आय एम रिली एक्सायटेड गाईज. आणि तिकडे तुम्हाला देखील घेऊन जाणार आहे, सो डोंट वरी. सो आता आमचं संध्याकाळी म्हणजे लाईक रात्री एक क्रूजवर डिनर सॉर्ट ऑफ थिंग आहे. आपल्याला एक रेकी करायला मिळेल सिटी लाईटची वगैरे. सो आय एम रिली एक्सायटेड फॉर दॅट. आणि खरं सांगू का मंडळी, हा लाईक पूर्ण ह्या ट्रिपमध्ये मला बिलकुल टेन्शन घ्यायची काहीच गरज नाही पडणार आहे, कारण की ही सगळी जी पूर्ण प्लॅनिंग आहे, जी पूर्ण आयटनरी जी प्लॅन केली ती ॲडोना टीमनी केलेली आहे. त्या सगळ्यांची डिटेल्स मी खालती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. एक नंबर सगळ्या गोष्टी ते लोक प्लॅन करून देतात. तुम्हाला असं डोकं लावायची गरज नाही आहे. आणि येस, मस्त मजा करू शकता तुम्ही. तुमच्या गोष्टींवरती फोकस करू शकता. तुम्ही एन्जॉय करू शकता विदाऊट एनी हॅसल. सो त्यांच्या सगळ्या डिटेल्स मी ना डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. नक्की चेक करा. खूप भारी टीम आहे. सगळ्या गोष्टी तुमच्या प्रॉपरली मॅनेज करतात त्या. आणि तुम्हाला जे हवं आहे ते सगळं तुमच्या अकॉर्डिंगली सगळं प्लॅनिंग करून देतात. सो तुम्ही नक्की चेक करा. फायनली हॉट शावर घेतला आणि आता बॉडी इतकी रिलॅक्स फील करते. आता जे डो क्रूज आहे मरीनावालं ते आता आम्ही कव्हर करणार आहोत. 6:45 पर्यंत ड्रायव्हर येईल पिकअप करायला. सध्या पटापट आपण रेडी होऊयात, कारण की उशीर नाही करायचा बिलकुल पण. चला, हेअरस्टाईल झाले तर डन. आता मी तुम्हाला भेटतो डायरेक्टली तयार होऊन. अँड आय एम रेडी गाईज. वेट, तुम्हाला पूर्ण लुक दाखवतो. पिकअपसाठी ड्रायव्हर ऑलरेडी आलेला आहे. हॅलो. आता जस्ट ड्रॉप केलं आपल्याला इकडे आणि आता डो क्रूजचा एक्सपिरियन्स घेण्यासाठी आपण इकडे आलोय. काय अमेझिंग स्कायलाईन आहे. आणि आता क्रूजवरून तर खूप चांगला एक्सपिरियन्स करायला मिळणार आहे. अँड अगेन ह्या सगळ्या ज्या बुकिंग्स आहेत ते ॲडोना टीमनीच अरेंज केलेले आहेत. वाव. क्रूज एक्सपिरियन्स करून झाली मंडळी आणि एक नंबर होती. म्हणजे लाईक खूप मजा आली. व्ह्यू एन्जॉय करत मस्त वाईब होती फुल. लाईक सॉंग्स, फूड. It was fine. I loved it. Dow Cruise is a very pleasure. Yeah, it was amazing. Yeah. Yeah. आम्ही डिरेक्टली हॉटेलला जाऊ, कारण की उद्या अर्ली मॉर्निंगचं शूट आहे. सो येस, थकलोय पण खूप मजा आली. लाईक तुम्ही जर का प्लॅन करत असाल तर नक्की डो क्रूजचा एक्सपिरियन्स तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता. ज्या डिटेल्स असतील ना मी त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की ॲड करेन. गुड मॉर्निंग सॅमची मंडळी. आणि आज आपण चाललोय जे स्पेशल शूट करायला मी इकडे आले बुर्ज खलिफाच्या इथे. त्याचं जे ट्रान्झिशन रील आहे ना ते आज आपलं शूट आहे. त्याच्यामुळे मी अर्ली मॉर्निंगला जातोय. व्हिडिओग्राफर येणार आहे विकी. ड्रायव्हरला थोडासा लेट होतोय, बट बाकी सगळ्या गोष्टी रेडी आहेत, पॅक करून ठेवलेल्या आहेत. तर विचार केला चला तुम्हाला देखील ह्या स्पेशल मुवमेंटसाठी, ह्या स्पेशल शूटसाठी तुम्हाला देखील सोबत घेऊन जातो, कारण तुमच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी पॉसिबल झाल्यात. ओ माय गॉड, वाव. विकी सोबत आज आपण शूट करणार आहोत, जे आपलं जे स्पेशल शूट आहे. करेक्ट. आपण मग तो मर्ज करू शकतो. राईट, वॉक्स. तर मंडळी रेडी आहे आता आफ्टर शॉट्स घ्यायला. विकी पण
फुल रेडी आहे आफ्टर शॉट्स घ्यायला. रेडी. त्या पॉईंटला मी शूट करून झालेलं ऑलरेडी. आता आम्ही एका वेगळ्या पॉईंटला म्हणजे लाईक बुर्ज खलिफाच्या आजूबाजूलाच पण थोडेसे अँगल वेगळे. हे सगळं विकीचं माइंड आहे अँड ही इज अमेझिंग आहे. शूट वगैरे करून झालेलं आहे. म्हणजे मी तुम्हाला शब्दांमध्ये सांगू शकत नाही विकी किती भारी शूट करतो आणि त्याच्या एक्सपर्टीज किती आहेत. आणि डेझीसुद्धा ओ माय गॉड माझ्याकडे वर्ड्स नाहीत बिलकुल. पण त्यांच्या सगळ्या डिटेल्स आहेत ना मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. नक्की चेक करा. तुम्ही दुबईला येत असेल तर नक्की त्यांचा पेज व्हिजिट करा. खूप अमेझिंग फोटोग्राफी व्हिडिओग्राफी. आणि जे आपल्या स्पेशली वुमेन फॉलोवर्स आहेत त्यांच्यासाठी तुम्ही बकेट लिस्टमध्ये ॲड करू शकता फ्लाईंग ड्रेसेस. जसं तुम्हाला इथे काय दिसत असेल बघा, इथे फ्लाईंग ड्रेसेस करतात तिकडे. मस्त असा फ्लोई ड्रेस असतो फिमेलसाठी आणि त्यांचं फोटोशूट वगैरे खूप खूप भारी होतं. सो डेझी आणि विकी हे दोन्ही अरेंज करतात म्हणजे ह्या सर्व गोष्टी. डिटेल्सना मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. नक्की चेक करा. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू. चलो बाय बाय. पटकन चेंज केला. थँक्यू. वाजले आहेत 12 आणि जसं तुम्हाला सांगितलं बुर्ज खलिफाचा आहे 5:30चा प्राईम स्लॉट. इतकी भूक लागली ना मंडळी. सकाळी पण मी काहीच नव्हतं खाल्लं, ब्रेकफास्ट वगैरे काहीच नव्हतं केलं. आता वाजल्या 12:56. मला इतकी भूक लागली सकाळपासून काहीच नव्हतं खाल्लं. जस्ट एक कॉफीवरती सर्वाइव्ह करत होतो. शूट वगैरे सगळं झालं. सो ऑर्डर केलेलं आहे अरेबियन मंडी राईस. टेस्टी. जेवण केल्यानंतर थोडा टाईम झोपलो होतो मी लाईक हाफ एन आवरसाठी. आणि आता वाजले 3:29 आणि आपल्याला निघायचं आता बुर्ज खलिफा ॲट द टॉपचा जो व्ह्यूवाला एक्सपिरियन्स आहे ते घ्यायला. तर चला मंडळी जाऊयात बुर्ज खलिफा ॲट द टॉप. थँक्यू. ओ फायनली चलो. माय गॉड ह्याची कहाणी ना मी तुम्हाला लाईक हॉटेलवरती गेल्यावरती सांगेन. अक्षरशः पायाचे तुकडे पडतील आता असं वाटतंय. आता फाउंटेन शो बघायला चाललो आहे. लेफ्ट साईड राईट. थँक्यू. खूप खूप जास्त मजा आली. बुर्ज खलिफाचा जो टॉपवाला व्ह्यू होता ना त्याच्यावर तुम्हाला सांगतो क्यू असेल ना तर खूप वेळ लागतो लाईक लिफ्टपर्यंत पोहोचण्यापर्यंत. अदरवाईज व्ह्यू खूप मस्त आहे. थोडेफार पिक्चर वगैरे छान छान गेले. पण सगळ्यात बेस्ट गोष्ट म्हणजे फाउंटेन शो. ट्रस्ट मी इतकी मज्जा येते ना ते पाहायला. वाईब होते फुल. लाईक काय सांगू लाईक शब्दांमध्ये सांगू शकत नाही. इतकी मज्जा येते ते बघायला. फाउंटेन शोवाला आहे आणि मला वाटतं की व्हरायटीवाले ते लोक फाउंटेन शो रन करतात. कारण की ज्यावेळेस मी जस्ट दुबई मॉलमधून बाहेर आलो त्यावेळेस वेगळं सॉन्गवरती एकदम एनर्जेटिकवालं चालू होतं. देन आफ्टर 10-15 मिनिट्स और लाईक हाफ एन आवरच्या नंतर जो वाला फाउंटेन शो होता तो एकदम सुदिंगवाला असा होता करून. त्यावेळेस मी आईबाबांना व्हिडिओ कॉल केला होता आणि त्यांनी देखील खूप एन्जॉय केलं. सो येस फाउंटेन शो बिलकुल मिस करू नका. असं वाटतं की अजून थांबून अजून टाईपमध्ये बघावं करून. इतकी मजा आली. हे सगळं एन्जॉय करून पुन्हा कॅबवरती आलो आहे. मला काहीच करावं लागलं नाही. हे सगळं ॲडोना टीमनी सगळं प्रॉपर प्लॅन करून ठेवलेलं आहे. सो स्वतःला काहीच दिमाग लावायला लागत नाही. फक्त एन्जॉय करायला लागतं. सो थँक्स टू ॲडोना टीम. गुड मॉर्निंग सॅमची मंडळी. हबीबी कम टू दुबईच्या डे 3 मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज पण खूप साऱ्या गोष्टी प्लॅन आहेत जसं की दुबई फ्रेम आणि डेझर्ट सफारी. त्यासाठी मी खूप 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 एक्सायटेड आहे. सो तुम्हाला देखील घेऊन जाणार आहे त्या सगळ्या गोष्टी दाखवायला. 8:30. सो फटाफट ब्रेकफास्ट करायला जाऊ. व्हॉट अ लवली स्प्रेड यार सिरियसली. चला आता पटकन रेडी होऊन येऊयात. आणि तयार आहे मंडळी मी. थांबा तुम्हाला पूर्ण लुक दाखवतो. शूज जीन्स जॅकेट आणि लुक ॲट द शूज. मॅच एकदम. चला मंडळी. थँक्यू. दुबई फ्रेमच्या इथं आपण फायनली पोहोचलो. सो आता क्यूमध्ये आहे. आय थिंक अजून 5-10 मिनिट्स लागतील आणि देन आम्ही वरती जाऊ मग दुबई फ्रेममध्ये.
पाहायला जी मजा येते ना, खतरनाक एकदम. लिफ्टमधून खाली येताना जो व्ह्यू दिसतो ना मंडळी, ओ माय गॉड. आणि लिफ्ट पण इतक्या पटकन आणि क्विकली बाहेर येते ना, लाईक खालती येते ना, लाईक तुम्ही विचार पण नाही करू शकत, इतका पटकन येते. हे सगळे सोवेनियर्स घेतले माझ्या सिस्टर्ससाठी, माझ्या फ्रेंड्ससाठी आणि घरच्यासाठी. थँक्यू. तर मस्त दुबई फ्रेमचे फोटोज वगैरे काढून झाले, सगळं झालं आहे. आता जाऊयात बाहेर कारण की ड्रायव्हर वेट करतोय बाहेर. ओ माय गॉड, दिस लुक्स सो गुड. थँक्यू सो मच. मंडळी इथे ना मेथी देखील आहे, कसली क्यूट दिसते बघा ना एकदम. लाल माठ आहे, कांद्याची पात देखील आहे बघा. तर तुम्हाला सगळे काही इथे मिळेल. जर का एअरबीएनबी असते ना तर नक्कीच मी भाज्या वगैरे घेऊन कुक केलं असतं. 220चा पिकअप आहे, आता झालं 130. आपण प्रीमियम दुबई डेझर्ट सफारीला चाललो आहे. अँड ऑफकोर्स इतक्या उन्हामध्ये जाणार आहे, भरपूर असं सनस्क्रीन. मी टी शर्टच ठेवणार आहे, नंतर मग जॅकेट वगैरे फोटोग्राफ्स वगैरे काढताना. आणि येस, शूज चेंज करणार आहे कारण की सगळे सँड जाईल त्याच्यामध्ये, म्हणून मी लेसवाला सोडून लोफर्स घालणार आहे. वाजिद झेन. हलवा. फोटोज इतके भारी आहेत ना मंडळी. आता आपण जाणार आहोत वरती तिकडे देऊन बॅशिंग करायला. जर का तुम्हाला माझ्यासारखी जवानीमध्ये बुडापा आला असेल तर थोडं सांभाळून. आता चला आपण कॅम्पकडे. माय गॉड, म्हणजे लाईक मी काय बोलू त्या एक्सपिरियन्सबद्दल. डेझर्ट सफारीच्या एक नंबर होती. फूडमध्ये भरपूर व्हरायटी होती, व्हेज नॉन व्हेज आणि टेस्टी होतं फूड. अँड ओव्हरऑल एक्सपिरियन्स 10 on 10. जर का तुम्ही दुबईमध्ये येता ना तर डेझर्ट सफारी हे तुमच्या आयटनरीमध्ये असलंच पाहिजे. अगेन सगळ्या डिटेल्स ॲडिओना हॉलिडेजच्या मी खालती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत, नक्की चेक करा. सगळं अरेंज त्यांनीच, लाईक प्रॉपर प्लॅनिंग वगैरे सगळं त्यांनीच केलं होतं. ड्यून बॅशिंगला तर ओ माय गॉड, लाईक असं पूर्ण इथपर्यंत येतं, लाईक ते लोक करतात त्यावेळेस. ओ माय गॉड, क्रेझी म्हणजे लाईक तुम्ही बोलू शकता ना की आजचा एक्सपिरियन्स आरा खतरनाक असा होता. आपलं जे शूट होतं 500K वालं, त्याचा फर्स्ट कट आलेला आहे, विकीने पाठवला आहे. आता पण तो सोबत बघत ओ माय गॉड असं धक करतोय. कोण तुम्हाला बोलत असेल ना की अवकातामध्ये स्वप्न बघायचे करून, त्यांना तुम्ही दाखवून द्या की अवकातीच्या बाहेर स्वप्न बघू पण शकतो आणि ती पूर्ण देखील करू शकतो. सगळे शब्द नाही आहेत यार, सिरियसली यार. क्रेझी व्हिडिओ यार. विक्की काय खतरनाक शॉट्स घेतले आणि द ट्रान्झिशन इज ऑन पॉइंट बॉस. काय केलंयस तू, लाईक आय हॅव नो वर्ड्स. थँक्यू सो मच. तर आज आहे डे 4. आज आहे अबुधाबी सिटी टूर. खूप सारे वेगवेगळे स्पॉट्स बघायला मिळतील आणि स्पेशली सी वर्ल्ड आमचा आहे, जिथे ॲक्च्युली आम्ही जाऊन त्या सगळ्या गोष्टी पाहणार आहोत. तर व्लॉग शेवटपर्यंत बघा. सो फटाफट आता ब्रेकफास्ट करेन 8पर्यंत, सुद्धा नंतर पुन्हा रेडी वगैरे होऊन 8:30ला पिकअप येईल. माझ्याकडे फक्त 15 मिनिट आहेत मंडळी, फटाफट रेडी व्हात बिकॉज 8:14 झालेत. तर मंडळी रेडी आहे. जरूर. सो आपला पहिला स्टॉप आहे बॅब्स हिंदू टेम्पल.
सो आता फायनली आपण एंटर करत आहोत सी वर्ल्ड अबुधाबीमध्ये, जे मला कधीपासून करायचं होतं, कारण की मी स्वतःला एक ॲनिमल समजतो आणि मी माझ्या भावकीतल्या लोकांना मिळायला जाणार आहे. ॲनिमल्स ओव्हर ह्युमन फॉर शुअर, एनी टाईम मजा येणार आहे मला पेंग्विनला बघायचं स्पेशली. चला टच राईट. ओके थँक्यू. ओ माय गॉड, खूप भारी. Enjoy yourself, guys. थँक्यू सो मच. Yeah. रिअली Yeah, yeah. सो आता इथे ना सगळे असे ओशन आहेत, पोलर ओशन, रॉकी पॉईंट, ट्रॉपिकल ओशन, एंडलेस ओशन. जो 10-12 वर्षाचा सॅम आहे ना, तो आता असं वाटत जगतोय, म्हणजे लाईक ओ माय गॉड सो क्यूट. इतकं भारी आहे ना. ओ माय गॉड. जॅकेट घालून सुद्धा मला इतकी थंडी वाजते. माझं कान, डोकं, हात सगळे नम झाले, सगळंच सगळं. हॅलो क्यूटू, हॅलो. That is थंडी आहे म्हणून बाहेर चाललं. माझे बोटं हात काम नाही करते, म्हणजे लाईक लिटरली माझे बोटं म्हणजे सर्वांना मला असं वाटतं मला हातच नाही, माझे इतके हात नम झालेत आणि काम करायचंच बंद केलं त्यांनी. ह्याला बघून चेरीची आठवण येते. किती प्रिटी दिसतंय यार, इतकं सुंदर आणि इतका सुंदर अनुभव आहे ना. ए मस्ती करू नका. 2 वाजले तरी भुकेचा काहीच म्हणजे खबर नाही, कारण की इतका मग्न झालो ना ह्या गोष्टी बघण्यामध्ये. थँक्यू. आता चला आपण डॉल्फिन शो बघायला. आता आलोय मॅन्टा राईड करायला. बिलकुलही गट्स नाही माझ्याकडे, पण आय डोंट नो मी का लाईनमध्ये लागलोय. आणि हां, ह्याच्या अगोदर मी कधीही कुठल्याही राईडमध्ये नाही बसलोय. फाटणार तर माझ्या आहे, बट लेट्स सी. अजून पण विचार करतोय की नको करायला. मुझे लग रहा था मैं बाहेर आ जाऊंगा ऐसे. केसांच्या अवस्था बघ कशी झाले. We really want to see his face. आय वॉज द ओनली वन हू वॉज शाउटिंग लाईक एनिथिंग, ट्रस्ट मी गाईज. आणि मला असं वाटतं एका पॉईंटला मी बाहेर येईन. जे हातपाय अजून पण हालतात. जमिनीवरती नाही, मी कुठेतरी आकाशातच आहे लिटरली. लाईक असं होऊन ते पुन्हा खालती होत होतं. क्रेझी. माझी फर्स्ट राईड होती, मजा आली, पण जाम फाटली होती माझी. थँक्यू. दुबईची फेमस कुनाफा चॉकलेट. सो आता वाजले 10:20. सो यात आता फटाफट काहीतरी डिनर करू आणि झोपू, कारण की उद्या पण आहेत बऱ्याचशा गोष्टी प्लॅन आहेत. गुड मॉर्निंग सॅमची मंडळी. वेट, कॅबमध्ये बसून मग तुमच्याशी बोलतो. सकाळी ब्लॉग सुरू नाही केला कारण की खूप फटाफट गडबड होते, माझे दुसरे बाकीचे कामं चालू होते. आज आहे 5th डे आपला दुबईमध्ये लास्टचा, कारण की उद्या आम्ही फ्लायबॅक करतो इंडियाला पुन्हा. तर आज आम्ही चाललोय वसई लोकल रेस्टॉरंट इन दुबई. आय एम रिअली एक्सायटेड. तर कसं असणार आहे, काय असणार आहे ते तुम्हाला पाहायला मिळणार आहे. काय काय फूड आहे तिकडे. त्याचसोबत आज आम्ही जाणार आहे फ्युचर ऑफ म्युझियमला. सो बऱ्याचशा गोष्टी प्लॅन आहेत. थँक्यू.
थँक्यू. हॅलो. Our queen of Maharashtrian cuisine in And Dubai. you're meeting the prince of the Maharashtrian cuisine. Hello everybody. नमस्कार मंडळी. लुक्स खतरनाक एकदम मंडळी. खतरनाक. सॅमच्या स्टाईलचं खतरनाक. आम्ही इकडे आपलं इंडियाचा मॅप ठेवला आहे. ब्रॉड इंडिया टू असे. अँड इंडिया ऑफकोर्स वी हॅव महाराष्ट्र. महाराष्ट्रामधून मुंबई आणि मुंबईच्या एका टोकावर आहे वसई. वसईचं गाव आणि इथे आजूबाजूला सगळं लिहिलंय Correct. वसईची गावाची नावं. व्हेरी नाईस आहे. मंडळी तुम्ही मागे इंटिरियर बघू शकता. इतकं सुंदर केलं ना, म्हणजे लाईक दुबईमध्ये येऊन असं एकदम होमली फील येते. खूपच भारी आणि इन डिटेल त्यांनी वसईचं बाकी सगळ्या डिटेल्स पण दाखवल्या आहेत. खूप सुंदर लाईक थॉट आहे ह्या रेस्टॉरंट. आता ट्राय करणार आहे मस्त आपलं कोळी फूड. सोलकढी इन दुबई. खतरनाक. दुनियामधल्या सगळ्या ड्रिंक एकीकडे आणि सोलकढी एकीकडे. जो आपला 5 लाखचा व्हिडिओ होता त्याच्या मागे जो लाईक मॅन होता, लाईक ही इज दॅट टॅलेंटेड पर्सन अँड डेझी ऑल्सो. इतकी मज्जा आली ना मंडळी. खाल्लंय, पोट आणि मन दोन्ही भरलंय. जर का तुम्ही दुबईमध्ये येणार असाल किंवा दुबईमध्ये राहत असाल तर नक्की विजिट करा वसई लोकल रेस्टॉरंट इन दुबई. सगळ्या डिटेलला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. नक्की चेक करा. तुम्ही दुबई अराउंड असेल ना तर तुम्हाला इथे मस्ट विजिट आहे. सेम असं गावी आल्यासारखं फील होतं. गावाला कशी आपली घरं असतात ओल्ड टाईपमध्ये, तसं सेम एक्झॅक्टली इथं आल्यावरती फील होतं या. विकी अँड डेझी खतरनाक वर्क आहे त्यांचा मंडळी. नक्की चेक करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळ्या डिटेल्स दिल्यात मी. गाईज थँक्यू सो मच. वाव भाई साहब, काय दिसतंय हे फ्युचर म्युझियम. इतकं मॅसिव्ह आहे ना. तर मंडळी आता वाजले 7:20 दुबई टाईम. ठीक आहे. सो आम्ही फ्युचर म्युझियम बघितलं. खूप मस्त आहे यार. म्हणजे लाईक इतक्या क्रेझी गोष्टी आहेत ना तिकडे बघायला आणि एक्सप्लोअर करायला. खूप भारी आहेत. ना खूप जास्त क्युरियासिटी असते सायन्सबद्दल, फ्युचरबद्दल. खूप अमेझिंग आहे. आणि आता मी जाणार आहे मीना बाजारमध्ये. खूप नाव ऐकलं आहे काही शॉपिंग वगैरे करायला, तर तुम्हाला देखील सोबत घेऊन जातो. थँक्यू. बाय बाय. फायनली शॉपिंग झाली आहे असं मी डिक्लेअर करतो आता, कारण की आय एम डन. अभी सिरियसली आय एम डन. आणि आता चाललो हॉटेलवरती. आज आहे लास्टचा दिवस. जस्ट आता ब्रेकफास्ट करायला येतो आहे. आता वाजलेत 8:30. आमचा पिकअप आहे अराउंड 9:15 कारण की एअरपोर्टसाठी. सो येस, जायची तर अजिबात इच्छा नाही होते कारण की दुबईमध्ये इतकी मजा आली ना की सांगू नाही शकत मंडळी. यू गोइंग डाऊन? ब्रेकफास्ट करून झालेला आहे. पॅकिंग वगैरे सगळी करून झालेली आहे. आता वाजल्यात 9:45. जस्ट मी आता रेडी होऊन पुण्यात चेक करेन सगळं प्रॉपर आहे का. शॉपिंग भरपूर केली. वजन एकदम कट टू कट आहे. चला मंडळी, दुबईची ट्रिप आता इथेच संपणार आहे कारण की आता चला आपण एअरपोर्टला. कीज राहून गेले होते, आता ठेवायला परत गेलो होतो. मतलब क्या शेयर मतलब डालो. मैं व्लॉग में आपका फुटेज लाजिम कर दूंगा. देखेगा हम. आता एअरपोर्टला पोहोचलो आहे. फटाफट आता मी जे लगेजचं आहे त्या सगळ्या गोष्टी करून घेतो.
चला जाऊयात आता आपण मुंबईला, आपल्या कर्मभूमीला. बोर्डिंग स्टार्ट झाली आहे. लवकरच पुन्हा येईन दुबई. बाय बाय. Hey, welcome aboard. थँक्यू सो मच. Seasoning is really nice. season they're using really melted in a mouth. Bye. फॉलो करतो आणि आईला रील्स शेअर करतो. आईला बोलतो आज ही रेसिपी बनव. Please माझे regards are. डेफिनेटली Thank you so टेक much. सेल्फी विथ. Yeah. Thank you so much. Nice to meet you.